भरपूर कामं असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे. कारण लग्नाचं सीझन चालू झालेला आहे, म्हणजेच आरीवर्कचे ब्लाऊजसुद्धा आहेत, त्यासोबतच क्लासेस आणि केकची ऑर्डरसुद्धा चालू आहे. त्यामुळे व्हिडिओ टाकायला काही जमतच नाही आहे. तर आज होती मला 2 केकची ऑर्डर, म्हणजेच एक पावाचा केक आणि एक बेंटो केक होता. आधी एका पावाचा केक बेक करायला ठेवून दिला, तो होता कुल्फी फालुदा फ्लेवरमध्ये, आणि नेक्स्ट होता बटरस्कॉच फ्लेवरचा बेंटो केक. तोसुद्धा नंतर बेंटो केक छोटा असते त्यामुळे छोट्याशा पॉटमध्ये बेक करायला ठेवून दिला. आणि दोन्ही केक मी वेगवेगळे न शिजवता एकसोबतच शिजवून घेतले आहे, कारण एका वेळी 2 केक शिजवणं पण सोपी होईल आणि लवकरही शिजेल. त्यामुळे दोन्ही केक एकत्रच बेक करून घेतले. केक शिजेपर्यंत इकडे क्रीम बनवून घेतली. त्यासोबतच जो एका पावाचा केक होता हा थोडा लवकर द्यायचा होता, त्यामुळे त्याला क्रम कोटिंग वगैरे करून घेतली. क्रम कोटिंग करून थोड्या वेळ फ्रीजमध्ये सेट केलं. त्यानंतर लगेचच फायनल कोटिंग म्हणजे आयसिंग वगैरे करून घेतली. हा केक त्यांच्या मुलांनी आपल्या आईसाठी सरप्राईज दिलेला आहे, कारण त्या इथे नसल्यामुळे त्यांनी आपल्या आईला गिफ्ट पाठवलं आहे केक. त्यावर त्यांनी कस्टमाइज अशी कुठली डिझाईन सांगितली नव्हती, फक्त आई आणि माताजी लिहायची होती, असा होता हा केक. त्यानंतर जो बेंटो केकचा ऑर्डर होता ही पुण्यावरनं आलेली होती. त्यासोबतच तिला होममेड केक पाहिजे होता, त्यामुळे तिने मला ऑर्डर दिला व हा होता बेंटो केक. कसा वाटला दोन्ही केक तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.